एक अतिशय थरकाप उडवणारी घटना सध्या समोर आलेली आहे। ऑनर किलिंगचा हा प्रकार आहे। मुलीच्या आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करत आई वडिलांनी भावकीतील अन्य 6 जणांच्या सहाय्याने तरुणीचा खून केलेला आहे आणि तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केलाय। ही घटना 21 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत घडली आहे। ही घटना उघडकीस आल्यानंतर आई वडिलांसह 8 जणांवर खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 3 तारखेला पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी फिर्याद दिलेली आहे। साक्षी बालासाहेब बाबर असं मृत तरुणीचं नाव आहे। वडील बाळासाहेब बाबर, आई रुक्मिणीबाई बाबर यांच्या विरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय। अधिकची माहिती पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर साक्षी बाळासाहेब बाबर हिचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे साक्षीने आंतरजातीय विवाह करू नये असं तिच्या आई वडिलांचं मत होतं, परंतु साक्षी त्या मुलासोबतच लग्न करण्यावरती ठाम होती। त्यामुळे 21 एप्रिल रोजी रात्री 10:30 ते 22 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान न्हावा इथं तरुणीच्या आई वडिलांनी जीवे मारण्याच्या उद्देशानं तिला ठार केलं आणि त्याच रात्री कुणालाही माहिती होऊ न देता भावकीतील निवडक लोकांना त्यांनी समवेत घेऊन संगनमत केलं। मुलीचा मृतदेह न्हावा येथील स्मशानभूमीत जाळून तो पुरावा नष्ट केला। त्या मुलीचा अंत्यविधी नातेवाईक करत असताना अनेक जण तिथं हजर होते, पण त्यांना या अपराधाची माहिती असतानाही त्या लोकांनी पोलिसांना याबाबत न कळवता सदर अपराधास मदत केल्यानं पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालस पोलीस करत आहेत।